नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. आता ही नायट्रोजन फिक्सेशनची कन्सेप्ट आहे, त्यामध्ये आयोग दरवर्षी काय करते, सिम्बायोटिक आणि असिम्बायोटिक इथपर्यंतच आयोग क्वेश्चन विचारत आहे. तर आता आयोग काय करणार, याच्या पलीकडे कुठपर्यंत जाऊ शकते, याच्या पलीकडे जे याचा दुसरा एक टाईप आहे ते आहे इंडस्ट्रियल. आता इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन कसं होते, काय होते, इथपर्यंत आयोग जाईल. आता हा गेला सिम्बायोटिक असिम्बायोटिक, आता सगळ्यांना माहित झालं. त्याच्यानंतर सिम्बायोटिक इंडस्ट्रियल नंतर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन झालं, त्याच्यावर पण आयोग जाऊ शकतो. तर तुम्हाला या लेक्चरमध्ये नेमकं हे तर भेटणार, त्यासोबत इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आणि ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन, म्हणजे तुमचा हा पोर्शन कव्हर होत आहे, प्लस हे तुम्हाला एक्स्ट्रा भेटत आहे जिथं आयोग क्वेश्चन विचारू शकतो. ठीक आहे. तर आता आपण नायट्रोजन फिक्सेशन समजा बघितले. नायट्रोजन फिक्सेशनचे सायन्समध्ये 3 भाग आहेत. एक जे आपल्याला आयोग विचारतो, बायोलॉजी नायट्रोजन फिक्सेशन. इथं किती पर्सेंटेज होते, 90% बायोलॉजी इथं होते नायट्रोजन फिक्सेशन. त्यानंतर आपण समजा ऍटमॉस्फेरिक बघितलं, इथं जास्त प्रमाणात नायट्रोजन फिक्सेशन होत नाही, परंतु थोड्याफार प्रमाणात होते. आणि त्यानंतर तिसरं जे आहे ते आहे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन. ठीक आहे. आता बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन मध्ये आयोग दरवर्षी क्वेश्चन विचारत आहे. याच्यात काय आहे, एक सिम्बायोटिक आणि दुसरा असिम्बायोटिक. ठीक आहे. आता सिम्बायोटिक मध्ये आयोग कुठं विचारत आहे, याचं एक्झाम्पल काय देत आहे, रायझोबियम. ठीक आहे. आणि असिम्बायोटिक मध्ये ॲझोटोबॅक्टर आणि सायनोबॅक्टेरिया. आता सायनोबॅक्टेरियाला दुसरं नाव काय आहे, जे आयोग मागच्या 2-3 वर्षापूर्वी क्वेश्चन विचारला होता, मायक्सोफिसी. मिक्सोफिसी या मायक्सोफिसी. आता हा नाव खूप जणाला माहित नाही, आणि या नावाला कोणत्या पुस्तकात सुद्धा हा नाव नाही, त्यामुळे हा नाव आपल्याला पाठ पाहिजे. कारण ज्या दिवशी आयोग सायनोबॅक्टेरिया नाही देईल त्या दिवशी मायक्सोफिसी देईल. ठीक आहे. आता मायक्सोफिसी किंवा सायनोबॅक्टेरियाचे 2 उदाहरण कोणते कोणते आहे, नॉस्टॉक आणि ॲनिबिना. ठीक आहे. आता हे 2 उदाहरण आपल्याला माहित असेल. आता आयोग इथपर्यंत गेले आहे, पण आता आपल्याला ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन आणि इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन काय आहे ते तुम्हाला या लेक्चरमध्ये भेटेल, जे तुम्हाला पुस्तकात सुद्धा नाही. आता ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन नेमकं काय असते, ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन. आता सगळ्यात पहिले तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन म्हणजे काय हे तुम्हाला कळलं पाहिजे. जेव्हा नायट्रोजनचा आपला नेचर मधला नायट्रोजन गॅस आहे, त्याला आपण नायट्रोजन कंपाऊंड, समजा हे NH3 आहे, त्याला कन्वर्ट करण्यासाठी या 3 स्टेप वापरतात, जे की आपल्याला युजफुल असतात शेतात वगैरे. तर ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन फिक्सेशन कसं करतात, जो आपला N2 आहे, ठीक आहे, या N2 ला समजा NH3 मध्ये कन्वर्ट करायचं असेल, ज्यावेळेस लाइटनिंग होते, ठीक आहे, त्या लाइटनिंगच्या वेळेस N2 NH3 मध्ये कन्वर्ट करते. हे झालं आपलं ऍटमॉस्फेरिक. आता इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन नेमकं काय आहे. इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन आपण बघताना आपल्याला एक प्रोसेस बघावी लागेल. ते प्रोसेस पुस्तकात सुद्धा नाही, त्या प्रोसेसचं नाव आहे हेबर-बोश प्रोसेस. ठीक आहे. याद्वारे इंडस्ट्रियल नायट्रोजन फिक्सेशन होते. आता ही प्रोसेस नेमकी आहे का, यासाठी आपल्याला काहीतरी लागते ना, रिक्वायरमेंट्स कशाची आहे, त्यासाठी आपल्याला लागते आयन कॅटलिस्ट. ठीक आहे. आता हे समजलं, आयोग इथं गेलेला आहे, इथं यायचं आहे आणि इथं यायचं आहे. आता याच्यात सुद्धा एक पॉइंट जे राहिलेला आहे, आपल्याला समजा एक नायट्रोजन N2 चा हा N2 गॅसला आपल्याला नायट्रोजन कंपाऊंड मध्ये समजा अमोनिया मध्ये कन्वर्ट करायचा राहिला, तर आपल्याला किती ATP मॉलिक्यूल लागतात,
एक कंपाऊंड बनवण्यासाठी तर ते लागतात 16 ATP मॉलिक्यूल. तर इथं आयोग जाऊ शकतो. आता हे आयोगचं झालेलं आहे, हा पॉइंट राहिलेला आहे, हा ऍटमॉस्फेरिक राहिलेला आहे आणि हे इंडस्ट्रियल मधला हेबर बोस प्रोसेस आयन कॅटॅलिस्ट. तर इथपर्यंत आयोग जाऊ शकतो.